नमस्कार. वर्ड ऑफ सोशॉलॉजी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA तृतीय वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 9, पेपर क्रमांक 10 आणि पेपर क्रमांक 11 हे पेपर प्रामुख्याने 5व्या सेमिस्टरला आहेत आणि 12वा पेपर प्रोजेक्टचा आहे आणि 6व्या सेमिस्टरला पेपर क्रमांक 13, पेपर क्रमांक 14, पेपर क्रमांक 15 हे थेरी पेपर आहेत आणि 16वा पेपर हा प्रोजेक्टचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये 4 पेपर, दुसऱ्या सत्रामध्ये 4 पेपर, अशा प्रकारे एकूण या ठिकाणी थर्ड इयरला आपल्याला 8 पेपरचा अभ्यास करायचा आहे. त्यामधले 2 पेपर हे प्रोजेक्टचे आहेत आणि 6 पेपर हे थेअरीमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. अशा प्रकारे हा आपला एकूण तृतीय वर्षाचा म्हणजे BA थर्ड इयरचा अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमामधील जो पेपर क्रमांक 10 आहे, हा 10वा जो पेपर आहे, या पेपरचं नाव आहे सामाजिक संशोधन पद्धतीचा परिचय किंवा ओळख. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 10 मधील जे पहिले प्रकरण आहे, या प्रकरणाचं नाव आहे संशोधन पद्धतीतील मूलभूत संकल्पना. यामध्ये या पहिल्या प्रकरणातील जे पहिली संकल्पना आहे महत्त्वाची, यामधलं म्हणजे संशोधन. तर यामध्ये संशोधनाचा अर्थ, संशोधनाची वैशिष्ट्ये आणि संशोधनाच्या पायऱ्या या प्रामुख्याने 3 घटकाचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानिमित्ताने मी डॉक्टर दत्ता तंगलवाड, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथून आपल्यासमोर उभा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या ठिकाणी संशोधन पद्धतीचा अर्थ नेमका काय आहे, त्याचबरोबर संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये आणि संशोधन पद्धतीच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत, या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. मित्रांनो, संशोधन पद्धती हा जो पेपर आहे, हा पेपर खऱ्या अर्थाने सर्व विषयाचा गाभा आहे. तुम्ही कुठल्याही शास्त्राचा जरी अभ्यास करत असलात तरी सामाजिक संशोधन पद्धती या पेपरचा अभ्यास आपल्याला असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सर्व विषयामध्ये केले जाणारे जे संशोधन आहे, या संशोधनाचा आढावा घेत असताना संशोधन कशा प्रकारे करावे हे जर आपल्याला शिकायचे असेल तर सामाजिक संशोधन पद्धती या पेपरचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, संशोधन म्हणजे काय, संशोधनाचा अर्थ पाहत असताना आपल्याला या ठिकाणी मला सर्वप्रथम म्हणावंसं वाटतं की मानव हा मुळात बुद्धिजीवी प्राणी आहे. निसर्गामध्ये घडणारी जी प्रत्येक घटना आहे, ही घटना का घडली ही जाणून घेण्याची फार मोठी जिज्ञासा या मानव प्राण्याची आहे आणि या जिज्ञासेच्या पाठीमागेच संशोधन हा मूळ आधार आहे. निसर्गामध्ये घडणारे जे वेगवेगळ्या घटना, घडामोडी, जे रहस्य असतात, याबद्दल नेहमी म्हणजे प्राचीन कालखंडापासूनच माणसाने वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या अंदाज बांधण्यातूनच माणसाने समुद्राच्या तळाशी काय आहे हे शोधण्याचा जेव्हा प्रयत्न केला, त्याचवेळी आकाशामध्ये काय असेल यासुद्धा गोष्टीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या मानव प्राण्यांनी केलेला आहे. म्हणूनच मानव प्राणी चंद्रावर सुद्धा गेलेला आपल्याला माहीत आहे. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर जाणारे पहिले ग्रहस्थापन गणतो. म्हणजे अशा प्रकारे समुद्रात आणि आकाशात, जमिनीच्या पोटामध्ये काय आहे, जमिनीवर काय आहे आणि आकाशामध्ये काय आहे, अशा सगळ्या गोष्टीचा विचार हळूहळू मानव करायला शिकत गेला. कारण ही जी माणसाची जी उपजत प्रवृत्ती आहे, बुद्धी. मित्रांनो, निसर्गामध्ये मानव हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे. मानवेतर कुठल्याही प्राण्याला निसर्गाने दिलेली बुद्धिमत्ता एवढी कुशाग्र नाही. प्रत्येक प्राण्याकडे कमी अधिक बुद्धिमत्ता आहे, नाही अशातला भाग नाही.
परंतु कुशाग्र बुद्धीचा, तीव्र बुद्धीचा माणूस म्हणून आपण माणसाकडे पाहतो, मानव प्राण्याकडे पाहिलं जातं. म्हणून निसर्गात घडणाऱ्या घडामोडीच्या अनुषंगाने त्या गोष्टीचा म्हणजे उकल कशा प्रकारे करावा या अनुषंगाने मानवाने पुन्हा पुन्हा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि यामधूनच निसर्गातील रहस्य शोधण्याचा जो माणसाचा ध्यास आहे, या ध्यासामधूनच नवनवीन निर्मिती झालेली आपल्याला पाहायला भेटते. नवोन्मेष शालिनी प्रज्ञा प्रतिभा असं म्हटलं जातं. म्हणजे मानवामध्ये नवनवीन नाविन्यपूर्ण घटना वस्तू निर्माण करण्याची क्षमता माणसामध्ये आहे, ती सर्जनशीलता माणसामध्ये आहे. आणि या सर्जनशीलतेच्या जोरावर माणसाने निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनेचा अभ्यास करत असताना आपल्या सभोवताल ज्या वेगवेगळ्या घटना घडतात, का घडतात, आपल्या सभोवताल काय चालू आहे याचा अर्थ लावण्याचा माणसाने पुन्हा पुन्हा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मानव हा सतत काहीतरी शोधत असतो. आणि ही शोधण्याची जिज्ञासा जी आहे, ही जिज्ञासा माणसाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे. म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे जशा प्रकारे माणसाच्या गरजा वाढत जातील त्या अनुषंगाने माणसाने काळाच्या ओघामध्ये नवनवीन शोध लावून नवनवीन साधनांची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला भेटते. ज्ञानाचा शोध या अर्थाने संशोधन हा शब्द सर्वसामान्यपणे व्यवहारामध्ये प्रचलित आहे. बुद्धी आणि व्यावहारिक समस्या यांची उत्तरे शोधून काढणे हा संशोधनाचा पहिला प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक संशोधक हा वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करतो. कारण संशोधन ही अत्यंत काळजीपूर्वक आणि टीकात्मक स्वरूपाची केलेली चौकशी असून त्याद्वारे नवीन तथ्य आणि तत्वे शोधून काढली जातात. काहीतरी निश्चित ज्ञान प्राप्त करण्यासाठी यामध्ये जाणीवपूर्वक तपास केला जातो. म्हणून संशोधन हा मानवी जीवनामधला अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. या संशोधनावरच मानवाने आजतागत केलेली प्रगती ही आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे संशोधन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मानवी जीवनात संशोधनाचे महत्त्व फार मोठे आहे. वर्तमान ज्ञानात नवीन ज्ञानाची भर टाकणे हे संशोधनाचे मूलभूत कार्य आहे. आणि अविरत संशोधन आणि त्यावर आधारित निष्कर्ष या आधारावर मानवी समाज उन्नत आणि प्रगत अवस्थेमध्ये पोहोचून या समाजाची भविष्यकाळामध्ये कशा प्रकारे प्रगती करता येईल या प्रगतीच्या अनुषंगाने मानवाने उचललेलं प्रत्येक पाऊल हे अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला पाहायला भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो, मानवी समाजाचा अभ्यास करत असताना दोन भागामध्ये केला जातो. एक नैसर्गिक शास्त्र, दुसरं सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्रामध्ये केला जाणारा जो अभ्यास आहे हा स्थळ काळ निरपेक्ष आहे. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी आपण गेलो तर नैसर्गिक शास्त्रामध्ये प्राप्त झालेले निष्कर्ष आणि हाती आलेले तथ्य हे सर्वत्र सारखी असलेली आपल्याला पाहायला भेटतात. परंतु मानवी समाजाचा, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारी जी सामाजिक शास्त्र आहेत, या सामाजिक शास्त्रामध्ये मात्र काढलेले निष्कर्ष आणि केलेले संशोधन हे 100% अचूक असतेच असं नाही आणि ते त्रिकाल बाधित सत्य असेलच असंही म्हणता येत नाही. परंतु या ठिकाणी स्थूलमानाने काढलेले निष्कर्ष या ठिकाणी वास्तवापर्यंत पोहोचणारी असतात. समाजाचे स्वरूप, त्याची कार्यपद्धती जाणून घेण्याच्या निकडेतून या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन केलं जातं. ज्ञान प्राप्त करण्याची वैज्ञानिक पद्धती म्हणजे संशोधन आहे. आणि या संशोधनामध्ये शास्त्राचा विस्तार आणि विकास करण्यासाठी संशोधन केले जातात. आणि प्रत्येक शास्त्राच्या अभ्यास विषयानुसार त्या शास्त्रातील संशोधनाचे स्वरूप आपल्याला बदलत असलेले आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, अशा प्रकारे सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र या दोन शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या घटकांचा जरी अभ्यास केलेला असला तरी या शास्त्राच्या अभ्यासाची पद्धती मात्र एकच असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर आता या ठिकाणी आपण नेमके संशोधन म्हणजे काय हे पाहणार आहोत. संशोधन या शब्दाला इंग्रजीमध्ये रिसर्च हा पर्यायी शब्द वापरला जातो. आणि वेबस्टर शब्दकोशानुसार संशोधन म्हणजे कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्वे किंवा
तथ्ये शोधून काढण्यासाठी किंवा जुनी तथ्ये अथवा तत्वे याचे पुन्हा पुन्हा परीक्षण केल्यासाठी केली जाणारी पद्धतशीर चिकित्सा होय किंवा अभ्यास होय असं या ठिकाणी म्हणता येतं. यामध्ये जिज्ञासा किंवा ज्ञान संपादन करणे ही संशोधनाची मूलभूत प्रवृत्ती आहे. त्यामुळे मानव हा आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करत असतो. एखाद्या घटनेच्या संदर्भात किंवा विषयासंदर्भात ज्ञान मिळवत असताना त्या संदर्भात अधिक कारणमीमांसा करणे म्हणजे संशोधन होय. अशा प्रकारे या ठिकाणी संशोधनाच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येते. बुद्धिनिष्ठ आणि व्यावहारिक प्रश्नाची उकल करणे, समस्या शास्त्रीय पद्धतीने सोडणे, या सगळ्या समस्यांची समाधानकारक उत्तर शोधून काढणे हा संशोधनाचा मूळ हेतू असतो. यामध्ये मानवी जीवनात, मानवी व्यवहारामध्ये आणि निसर्गातील जी निसर्गसृष्टी आहे यामधल्या विविध सामाजिक समस्या आहेत, या सर्व समस्या सातत्याने मानव हा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. सामाजिक विषयाचे अनुषंगिक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या सामाजिक पैलूंचा अभ्यास करत असताना या ठिकाणी संशोधन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या सर्व घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचं कार्य या संशोधनामधून केलं जातं. म्हणून संशोधनाचा संबंध प्रामुख्याने अधिक सामान्य, अमूर्त आणि कल्पित समस्याशी असतो. त्यात संशोधन करून सिद्धांतांची मांडणी केली जाते आणि सामान्य सिद्धांत प्रस्थापित केले जातात. म्हणजे अशा प्रकारे मानवी जीवनातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक ज्या वेगवेगळे जे पैलू आहेत या सर्व पैलू संदर्भात सातत्याने निरंतर वेगवेगळ्या निर्माण होणाऱ्या समस्येचं शास्त्रीय अध्ययन करण्याचं कार्य या संशोधनाच्या प्रक्रियेतून पार पाडलं जातं. आणि यातील कार्यकारण भाव काय आहे, अन्योन्य संबंध काय आहे, या सर्व बाबींचं विश्लेषण संशोधनातून करणे हा संशोधनाचा मुख्य हेतू असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आपल्या अनुभव कक्षेमध्ये येणाऱ्या कोणत्याही घटनेशी संबंधित असे का हा प्रश्न मनामध्ये येतो आणि त्यामुळे आपल्या अनुभव कक्षेमध्ये येणाऱ्या ज्या विविध घटना आणि घडामोडी असतात या घटना आणि घडामोडीच्या संदर्भात ही घटना अशी का घडली, अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा मानवी मनामध्ये उद्भवतो किंवा निर्माण होतो तीच खऱ्या अर्थाने संशोधनाची पहिली पायरी आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाची उकल करण्यासाठी मानव हा सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतो आणि या पाठपुराव्यामधूनच संशोधन हे विकसित होत असलेलं आपल्याला पाहायला भेटते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारीच्या आधारे माहिती संकलन करून त्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याचं कार्य संशोधनामध्ये केलं जातं आणि संकलित केलेल्या माहितीचं अर्थनिर्वचन करणे, त्याची कारणमीमांसा करणे, उत्तरे शोधून काढणे ही सर्व जी प्रक्रिया आहे हा सामाजिक संशोधनाचा एक महत्त्वाचा घटक आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. वर्तमान स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मानव जे जाणीवपूर्वक प्रयत्न करतो या प्रयत्नाला सुद्धा संशोधन असं म्हटलं जातं. संशोधक हा सत्याचा पुरस्कर्ता असतो. एखाद्या घटनेच्या संदर्भात अचूक माहिती शोधून काढणे हा त्याचा मूळ हेतू किंवा उद्देश असतो आणि यामध्ये नवीन ज्ञान संपादन केल्यामुळे त्याला जे समाधान प्राप्त होतं त्या समाधानातून पुढचे संशोधन विकसित होत असलेले आपल्याला पाहायला भेटते. सामाजिक संशोधन हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून नवीन काहीतरी शोधून काढणे हा त्याचा मूळ हेतू आहे. तो एक प्रवाह आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण संशोधन ही मानवी जीवनामध्ये निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मानवाच्या आदिमावस्थेपासून आज तागायत मानवाने जे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळा विकास केलेला आहे या विकासाचा आधारभूत स्रोत कोणता आहे तर ते संशोधन आहे. जर आपण मानवाची आदिमावस्था पाहिली तर या आदिमावस्थेमध्ये माणूस हा जंगलदऱ्यामध्ये अतिशय उघडे नागडे फिरणारा हा माणूस, झाडांचा पाला, फळे आणि कंदमुळे खाणारा हा माणूस आज या अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेला आहे. याचं सर्व श्रेय विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने संशोधनाला जातं, कारण माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आणि घडामोडीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ही घटना का घडते,
कच्चं अन्न खाल्लं तर काय होईल, अन्न शिजून खाल्ले तर काय होईल, हे जेव्हा आदिम अवस्थेमध्ये मानवाला कळालं तेव्हापासून त्यांनी खऱ्या अर्थाने दोन अन्नामधला फरक, दोन अन्नामधली चव काय आहे या चवचा जेव्हा त्याने अभ्यास केला तेव्हा त्याला कळालं की यामध्ये फरक कोणता आहे. म्हणजे आदिम अवस्थेपासून आज तागायत जे मानवी जीवनामध्ये जी स्थित्यांतर झालेली आहेत या सर्व स्थित्यांतराच्या मूळ पाठीमागे संशोधन आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. एखाद्या समस्येचे समाधानकारक उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेमधून किंवा शोधण्याच्या प्रयत्नामध्ये माणसाच्या हातून दुसरी नवीन सामाजिक समस्या निर्माण होते आणि मग ती समस्या सोडवण्यासाठी माणसाला पुन्हा प्रयत्न करावे लागतात, पुन्हा संशोधन करावं लागतं. अशा प्रकारे संशोधन हा सतत प्रक्रिया आहे असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. कारण यामध्ये सतत नवीन गोष्टीचा शोध घेतला जातो. व्यावहारिक आणि संघटितपणे संशोधनासाठी प्रयत्न केले जातात. संशोधने केवळ एकट्या व्यक्तीने करून चालत नाही. या ठिकाणी व्यक्ती मिळून जरी संशोधन केलं तरी त्या संशोधनामधून नवीन काहीतरी निर्माण होण्याची क्षमता यामध्ये असते. म्हणून संशोधन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्या अनुभव कक्षेत येणाऱ्या कोणत्याही घटनेच्या संदर्भात माणसाच्या मनामध्ये का, कसे, केव्हा, किती प्रमाणात अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा माणसाच्या मनामध्ये येतील तेव्हा या प्रश्नाच्या सोडवणुकीमधून या ठिकाणी खऱ्या अर्थाने माणूस त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा पाठलाग करतो आणि इथून या ठिकाणी संशोधनाची खरी सुरुवात होते. म्हणून संशोधन हा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. एखाद्या समस्येचे समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी केलेल्या संशोधनातून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थोडक्यात संशोधनाची प्रस्तावना या ठिकाणी बघितलेली आहे. तर आपण या ठिकाणी आता संशोधनाचा अर्थ पाहणार आहोत. संशोधन म्हणजे नेमकं काय सांगत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यांची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण कुठल्याही एखाद्या घटनेसंदर्भात प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. म्हणून या ठिकाणी संशोधन म्हणजे काय सांगताना JW बेस्ट हे म्हणतात, खऱ्या अर्थाने संशोधन म्हणजे वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची अधिक नियमबद्ध, आकारबद्ध, सुव्यवस्थित आणि सखोल अशी प्रक्रिया आहे. तर हेरिंग यांच्या मते शास्त्रीय संशोधन ही एक संचयी प्रक्रिया आहे. विशेषतः सामाजिक क्षेत्रामध्ये ती एक नकारात्मक प्रक्रिया सुद्धा आहे. केवळ ज्ञान संपादन करूनच नव्हे तर कालबाह्य गृहीते रद्द करून सुद्धा सर्जनात्मक विकास करता येतो अशा प्रकारचं मत या ठिकाणी हेरिंग यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर वेबस्टर या विश्वकोशाप्रमाणे संशोधन म्हणजे नवीन तत्वे किंवा तथ्ये शोधण्यासाठी करण्यात येणारी चिकित्सा किंवा परीक्षा किंवा परीक्षण किंवा एखादी गोष्ट शोधून काढण्यासाठी सतत व पद्धतशीर केलेला प्रयत्न म्हणजे संशोधन होय. अशा प्रकारे वेबस्टर विश्वकोशामध्ये संशोधनाची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर मोहरी व लेहमन हे विचारवंत म्हणतात, नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेले कर्मबद्ध प्रयत्न म्हणजे संशोधन होय. अशा प्रकारे संशोधनाची मोहरी व लेहमन यांनी सांगितलेली व्याख्या आहे. तर समाजशास्त्रामध्ये अतिशय मोठं नाव असलेले बोधनकर व आलोनी यांच्या मते एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती आणि तंत्राद्वारे संकलित केलेल्या माहितीचे आणि समानकाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केल्यानंतर नवीन तथ्यांचा शोध घेऊन विविध घटकातील कार्यकारण संबंधांच्या आधारे सर्वसामान्य सिद्धांत आणि नियमांचे प्रतिपादन करण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन होय. अशा प्रकारे बोधनकर व आलोनी यांनी संशोधनाची व्याख्या सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अशा प्रकारे वरील सर्व व्याख्यांचा जर थोडक्यात सार बघितला, संशोधन म्हणजे नवीन ज्ञान प्राप्त करणे किंवा जुन्या ज्ञानाची पुनर्मांडणी करणे. जुन्या ज्ञानामधील कालबाह्य झालेले घटक किंवा कालबाह्य झालेले गृहीतके हे नष्ट करून किंवा त्यांना रद्द करून नवीन विचारांची मांडणी करणे म्हणजे संशोधन होय. अशा प्रकारे संशोधनाची व्याख्या या सर्व विचारवंतांच्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला सार रूपाने सांगता येते. पुढचा मुद्दा आहे
संशोधनाची वैशिष्ट्ये. संशोधनाची वैशिष्ट्ये सांगत असताना मित्रहो, पहिला मुद्दा आहे संशोधन हा ज्ञानाचा शोध आहे. तर आतापर्यंत आपण यापूर्वी ज्या सगळ्या व्याख्या आणि प्रस्तावना पाहिली याच्यामध्ये सहज लक्षात येतं आपल्या की संशोधन म्हणजे नवीन ज्ञानाची निर्मिती. एखाद्या घटनेच्या संदर्भात एखादी घटना का घडली त्या घटनेच्या पाठीमागे असलेल्या कारणे आणि परिणामांचा शोध घेणे म्हणजे संशोधन होय. म्हणजे याच्यातूनच नवीन काहीतरी निर्मिती होते हे आपल्याला सांगता येते. दुसरा मुद्दा आहे संशोधनामुळे समस्येचे उत्तर सापडते. सामाजिक शास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या सामाजिक समस्येच्या अनुषंगाने ही समस्या का घडली किंवा ही समस्या समाजामध्ये निर्माण का झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. आता भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण समस्या म्हणजे लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक विषमता ह्या ज्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या आहेत. जेव्हा या एखाद्या सामाजिक समस्येचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करू तेव्हा त्या समस्येच्या मुळाशी नेमके उत्तर काय आहे, ही समस्या निर्माण का झाली यांचा शोध आपल्याला अगदी सहजासहजी घेता येतो. म्हणून संशोधनाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एखाद्या समस्येचे उत्तर शोधून काढणे हे होय. पुढचा मुद्दा आहे संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, शास्त्र हे कोणतेही असो, त्या शास्त्राला विषयाचे काही वावडे नाही. त्यामध्ये प्रामुख्याने संशोधन पद्धती ही महत्त्वाची आहे. सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा विशिष्ट स्वरूपाच्या संशोधन पद्धतीचा वापर केला जातो. जशा प्रकारे नैसर्गिक शास्त्रामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या शास्त्रामध्ये जशा प्रकारे वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो अगदी त्याच प्रकारे सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक समस्येच्या अनुषंगाने माहिती संकलित केली जाते. म्हणून वैज्ञानिक पद्धतीचा वापर हे सुद्धा एक सामाजिक संशोधनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. दुसरा मुद्दा आहे नवनवीन तंत्रांचा वापर केला जातो. तर मित्रांनो, कुठल्याही सामाजिक समस्येचा अभ्यास करत असताना वेगवेगळी तथ्य संकलनाची साधने वापरली जातात. त्यामध्ये प्रश्नावली असेल, मुलाखत असेल, निरीक्षण असेल, या वेगवेगळ्या तथ्य संकलनाच्या साधनांच्या आधारे समाजामध्ये घडणाऱ्या एखाद्या समस्येच्या अनुषंगाने माहिती संकलित केली जाते. आणि म्हणून विविध तंत्रांचा वापर करणे हे सुद्धा संशोधनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. पुढचा मुद्दा आहे संशोधन ही जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक, टीकात्मक व पद्धतशीर चालणारी चौकशी आहे. सामाजिक शास्त्रामध्ये घडणारे संशोधन असेल, नैसर्गिक शास्त्रामध्ये घडणारे संशोधन असेल, या सर्व संशोधनामध्ये जुन्या संशोधनामध्ये काय चुका झाल्या, त्यामध्ये कोणत्या दुरुस्तीची अपेक्षा आहे किंवा दुरुस्ती अपेक्षित आहे या बाबीचा आढावा निश्चित घेतला जातो. म्हणून जुन्या संशोधनामधील चुका दुरुस्त करणे आणि नवीन निर्मिती करणे यासाठी संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून संशोधनामध्ये टीकात्मक स्वरूपाची पद्धती आहे आणि ती एक व्यवस्थित चालणारी पद्धतशीर प्रक्रिया आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. पुढचा मुद्दा आहे संशोधनात गहन चिंतनातून तथ्ये आणि तत्त्वे शोधून काढले जातात. मित्रांनो, संशोधन सामाजिक असो, संशोधन नैसर्गिक शास्त्रामधलं असेल, कुठल्याही संशोधनामध्ये एखादी घटना का घडली या गोष्टीच्या अनुषंगाने अतिशय सखोल विचार केले जातात. संपूर्ण जगाला उद्भवणारा हा कोरोना रोग आहे आजचा. मग हा रोग निर्माण का झाला, कोणत्या व्हायरसमुळे झाला आणि या रोगावर उपचार आपल्याला काय करता येतील यासाठी संपूर्ण जगभरातले विचारवंत संशोधक त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि त्याचा शोध घेत आहेत. म्हणजे एखाद्या समस्या संदर्भामध्ये अतिशय गहन स्वरूपाची माहिती संकलित करण्याचा किंवा निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संशोधनामधून केला जातो. दुसरा मुद्दा आहे वैशिष्ट्यामधला
संशोधनामध्ये वेगवेगळ्या तथ्यामधील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. जेव्हा एखादी समाजामध्ये घटना घडते किंवा एखाद्या निसर्गामध्ये घटना घडते, निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना आणि घडामोडीच्या संदर्भामध्ये ती घटना का घडली असेल या संदर्भामध्ये वेगवेगळी माहिती संकलित केली जाते आणि दोन घडामोडीमधल्या वेगवेगळ्या विचारवंतांनी किंवा एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या प्रकारच्या स्रोताच्या माध्यमातून तंत्रांच्या माध्यमातून जी माहिती संकलित केलेली असते, या सर्व माहिती एकमेकाशी परस्पर संबंध त्याचा काही आहे का याचा पण या ठिकाणी आढावा घेतला जातो. म्हणून परस्पर संबंधाचा आढावा हे सुद्धा एक या ठिकाणी महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला सांगता येते. संशोधनासाठी गृहीतकांची निश्चिती करणे हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण कुठलेही संशोधन करण्यासाठी एखाद्या समस्येच्या अनुषंगाने संशोधकाकडे काही पूर्वज्ञान असणे आवश्यक आहे. मग अशा या पूर्वज्ञानाच्या आधारावर हा संशोधक काही ठराविक विधाने गृहीत धरतो आणि या गृहीतकाच्या आधारावर तो माहिती संकलित करत असतो. उदाहरणार्थ, भारतामध्ये वाढणारी बेरोजगारीची समस्या आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे. याचा आपण स्थूल मनाने का वाढत आहे हा जर विचार केला तर याचं पहिलं कारण आपल्याला सापडतं, देशामध्ये लोकसंख्या ही प्रचंड वेगाने वाढत आहे. म्हणजे देशाची वाढती लोकसंख्या हे बेरोजगारीचं किंवा बेकारीचं एक कारण आहे किंवा एक गृहीतक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. दुसरा मुद्दा आहे, भारतीय समाजातली जी शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती दोषपूर्ण आहे, हे दुसरं गृहीतक आपल्याला धरता येतं. म्हणजे अशा प्रकारे एखादी समस्या सोडत असताना त्या समस्येच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची गृहीतकं यांची मांडणी केली जाते आणि गृहीतकाच्या मांडणीच्या आधारे त्या गृहीतकाचा आधार घेऊन संशोधका आपलं संशोधन पुढं नेत असतो. म्हणून गृहीतकाची मांडणी करणे संशोधनामधील एक महत्त्वाची पायरी किंवा संशोधनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. पुढचा मुद्दा आहे यामध्ये गृहीतकांची सुधारणा करणे. म्हणजे जुन्या संशोधनामध्ये संशोधकांनी जी मांडलेली गृहीतकं आहेत आणि ज्या गृहीतकाच्या आधारावर पूर्वीच्या संशोधकांनी संशोधन केलेलं आहे, या संशोधनामध्ये कोणत्या चुका आहेत, कोणते गृहीतक त्यांनी मांडलेले चुकलेले आहेत, या चुकाची सुद्धा पुनर्पडताळणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संशोधनामध्ये केला जातो. म्हणून गृहीतकामध्ये सुधारणा करणे हे एक संशोधनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या सांगता येतं. पुढचा मुद्दा आहे जुन्या तथ्यांचे परीक्षण करून नवीन तथ्यांचा शोध घेणे. कुठलंही संशोधन हे तथ्य संकलनावर आधारित असतं. एखाद्या समस्येच्या अनुषंगाने संशोधक हा वेगवेगळ्या प्रकारची माहिती संकलित करतो. म्हणून माहिती संकलित करत असताना संशोधकांनी पूर्वी प्राप्त केलेली तथ्ये त्याचं सगळं बारकाईने निरीक्षण परीक्षण करून त्याचं वर्गीकरण करतो हा संशोधक आणि त्यामध्ये आवश्यक असलेली माहिती हे आपण घेतो आणि जी माहिती अनावश्यक आहे ती माहिती बाजूला सरतो आणि नवीन काही माहिती निर्माण करता येते का, नवीन काही तथ्यांची मांडणी करता येते का किंवा नवीन तथ्य काही शोधता येतील का. म्हणजे जुन्या तथ्यांचं परीक्षण करून एखाद्या समस्येच्या संदर्भात नवीन माहिती संकलित करण्याचा प्रयत्न संशोधनामध्ये केला जातो. म्हणून जुन्या तथ्यांचे परीक्षण करणे आणि नवीन तथ्यांचा शोध घेणे हे संशोधनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे विविध घटकातील कार्यकारण भाव स्पष्ट करणे. एखाद्या सामाजिक किंवा नैसर्गिक घटनेच्या संदर्भात जेव्हा व्यक्ती माहिती संकलित करतो तेव्हा या घटनेच्या संदर्भात दोन वेगवेगळ्या व्यक्तीकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे, या दोघांकडून मिळालेली जी माहिती आहे ही माहिती सारखीच आहे का, यात काही फरक आहे का आणि यातून सत्य काय आहे याची शहानिशा करण्यासाठी संशोधका दोन तथ्यामधील दोन घटनांमधील
कार्यकारण संबंध काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या ठिकाणी कार्यकारण संबंधांचा अभ्यास करणे, आढावा घेणे हा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे नैसर्गिक व सामान्य नियमांचे प्रतिपादन करणे. मित्रांनो, संशोधनाचा मूळ उद्देशच हा आहे की एखाद्या समस्येच्या संदर्भात अभ्यास केल्यानंतर ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येतं किंवा आपण काय करू शकतो हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या अनुषंगाने काही ठराविक निष्कर्ष रूपाने नियम प्रतिपादित करण्याचं कार्य संशोधका करत असतो. समजा देशातील वाढती बेरोजगारी किंवा बेकारी कमी करायचा असेल तर आपल्याला काय करता येईल. जेव्हा आपण या समस्येच्या अनुषंगाने अभ्यास करू तेव्हा आपल्याला पहिला मुद्दा सुचवता येईल की अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली पाहिजे. अभ्यासक्रम हे व्यवसायाभिमुख असले पाहिजेत. पण दुर्दैवाने भारतीय समाजामध्ये अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख नसल्यामुळे त्या ठिकाणी दिवसेंदिवस बेकारी, दारिद्र्य वाढत असलेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणून अशा प्रकारे एखाद्या समस्येचा अभ्यास केल्यानंतर त्या समस्येच्या अनुषंगाने नवीन नियम स्पष्ट करणे किंवा प्रतिपादित करण्याचं कार्य या संशोधनामधून केलं जातं. अशा प्रकारे संशोधनाची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. म्हणून या ठिकाणी संशोधन म्हणजे काय, संशोधनाची वैशिष्ट्ये आणि संशोधनाच्या पायऱ्या इत्यादी घटकाचा या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.